फक्त प्रोटीनच मसल मास वाढते का असं ऐकलं मी. तसं काय नाही, जितकं इम्पॉर्टंट प्रोटीन आहे तितकं इम्पॉर्टंट वर्कआउट पण आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे कार्बोहायड्रेट. पण ते कसं? कसं राहते, जेव्हा आपण बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट घेतो तेव्हा कार्बोहायड्रेट घेतल्यानंतर आपल्या बॉडीमधला शुगर लेवल वाढते. अच्छा. शुगर लेवल वाढला तर तुझ्या बॉडीमध्ये इन्सुलिन स्पाइक होणार आणि इन्सुलिन अगर स्पाइक केले तर त्याच्यानंतर जेव्हा बॉडीमध्ये जे तू अमिनो ऍसिड घेत आहे चिकन थ्रू, अंडी थ्रू किंवा अदरवाईज सोर्सेस प्रोटीनचे ते, तर प्रॉपरली त्याच्यामध्ये जे अमिनो ऍसिड प्रोफाईल राहते जसे की लुसिन, आयसोलुसिन, व्हॅलिन हे नावाचे जेवढे पण अमिनो ऍसिड आहे ना ते प्रॉपर तुझ्या मसलमध्ये वर्क करणार जेणेकरून तुझ्या मसलचे व्हॅल्यूम वाढणार. प्लस दुसरी गोष्ट, कार्बोहायड्रेट घेतल्यानंतर आपल्या बॉडीचा जो मसल ग्लायकोजन आहे तो मसल ग्लायकोजन वाढतो जेणेकरून तुझ्या मसलच्या व्हॅल्यूम जास्त दिसते. पण जर तू कार्बोहायड्रेट अवॉइड केला का वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या पूर्ण ट्रिपमध्ये, पण तेव्हा काय होणार, तुझ्या बॉडीमध्ये मसल मास वाढणार नाही, प्लस तुझ्या ग्लायकोजन डिप्लीट राहणार. ग्लायकोजन डिप्लीट राहिल्यामुळे तेवढा तू वर्क पुश करू शकणार नाही. हा कार्ब न घेण्याचे नुकसान राहणार, म्हणून इम्पॉर्टंट आहे कार्ब घेणं.